नमस्कार. आज आपण पाहणार आहोत माझी स्वलिखित कथा नवऱ्याने टाकले तिला. नवऱ्याने टाकले तिला. मी आज चिटणीसांच्या घरी त्यांच्या लेकीच्या डोहाळ जेवणाला गेले होते. हिरवी पैठणी, फुलांची वाडी लिहिलेली प्रियांका खरंच फार सुंदर दिसत होती. फुलांच्या झुल्यावर बसलेली ती, तिच्या मागे तिला कौतुकाने पाहत उभा असलेला तिचा अहो, अगदी लक्ष्मीनारायणाचा जोडा. प्रियांका सभोवर रांगोळी रेखलेल्या पाटावर बसली. पहिली ओटी तिच्या सासूबाईंनी भरली. त्यानंतर एक एक जणी पुढे होऊन प्रियांकाची ओटी भरू लागली. मी माझ्याच विचारात उभी होते. कुणीतरी साथ घालताच भानावर आले. मी प्रियांकाला हळदी कुंकू लावलं. 5 फळं, खण, नारळ घालून तिची ओटी भरली व तिला आशीर्वाद दिला. माझं काम झालं तसं मी मागे सतरंजीवर जाऊन बसले. प्रियांकाच्या आईने येऊन मला हळदी कुंकू लावलं. खुशाली विचारली न पुढे सरकले. कुणीतरी एक झिपलॉकची थैली आणून माझ्या हातात दिली. वेफर्स, लाडू, चिवडा, कचोरी असं बरंच काही होतं त्यात. मागे इतर बायकांच्या गप्पा चालू होत्या. कानाला कितीही आवरलं तरी त्यांचे शब्द ऐकू येत होते मला. हो, माझ्याबद्दल, माझ्या लेकीबद्दलच चर्चा चालू होत्या त्यांच्या. आवाजावरून माणूस ओळखता येत होतं मला. विस्पुते वहिनी म्हणत होत्या, या पिठे वहिनींची अर्चना इथेच राहते वाटतं. हो तर, अहो लग्नानंतर 7-8 महिनेच काय ती सासरी राहिली. मग जी आली की आलीच. पण नक्की काय प्रॉब्लेम काय म्हणायचा? अहो एका हाताने टाळी वाजते का? तिचं पटलं नसेल नवऱ्याशी, घरातल्या माणसांशी. आजकालच्या मुली म्हणजे ना जरा म्हणून घ्यायला नको, फिसकन अंगावर येतात मांजरीसारखे. मी हे सगळं ऐकत होते. का मला ऐकू यावं म्हणून त्या बोलत होत्या, कोण जाणे. पण विस्पुते वहिनी जेव्हा बोलल्या नवऱ्याने टाकली वाटतं तिला, तेव्हा मात्र धरती दुभंगावी आणि सीतामाईसारखं तिने मलाही पोटात घ्यावंसं वाटलं. प्रियांकाची आई जेवायचा आग्रह करत होती, पण मी जरा घाई असल्याचं कारण सांगत तिथून निसटली. घरी आले. माझी अर्चना ऑफिसचं काम करत बसली होती. कुरळ्या केसांचा बॉब, नाजूकसं नाक, गालावर खोल खळी. किती नाजूकशी अर्चू माझी. पण या 6 महिन्यात जणू तिच्या शरीराचा जीवनरसच कुणी शोषून घेतला होता. पार उसाच्या चिपाडासारखी दिसत होती. निस्तेज चेहरा अधिकच दिनवाणा दिसत होता. गेल्याच वर्षी तर लग्न लावून दिलं होतं पोरीचं. मुलगा अमेरिकेत राहायचा. काही महिन्यात व्हिसा मिळाल्यावर अर्चूला घेऊन गेला. औरंगाबादेत त्याचे आईवडील राहतात. मला अर्चू अधनामधना फोन लावायची. माझी व तिच्या वडिलांची चौकशी करायची. तिच्या लहान भावाची, अम्मियांची चौकशी करायची. आणि 4 महिन्यांनी ती परत इथे आली. ती परत न जाण्यासाठीच. आधी 4-1 दिवस तर कोंडून घेतलेलं स्वतःला. काहीच सांगत नव्हती. मग हळूहळू अमेयाने तिच्या मनावर फुंकर घातली. लहान का असेना, दादाच ना तो तिचा. तिच्या नवऱ्याला पार्थला म्हणे मुलीत इंटरेस्ट नव्हता. केवळ आईच्या हट्टापायी त्याने लग्न करून अर्चनाला त्याच्यासोबत अमेरिकेला नेलं होतं. पहिलं अर्चनाला वाटलं असेल त्याला काही स्ट्रेस वगैरे, म्हणून ती त्याला त्याची स्पेस देत होती. पण 2-1 महिन्यात तिला त्याच्यातला विक्षिप्तपणा जाणवू लागला. पती-पत्नीसारखे संबंधच नको होते त्याला. असं राहणं अर्चूला अवघड जाऊ लागलं. तिला वाटलं तीच आता डिप्रेशनमध्ये जाते की काय, आणि तिने परत घरी यायचा निर्णय घेतला. पार्थला वाटत होतं की त्याच्या ह्या अशा विचित्र वागण्याला कंटाळून अर्चना त्याला घटस्फोटाची नोटीस देईल व सुंठीपासून खोकला जाईल. त्याला त्याच्या आईवडिलांची सहानुभूती मिळेल व काय ते खापर अर्चनाच्या डोक्यावर फुटेल. पण तसं अजून तरी झालं नाही. अर्चनाने त्याला डिव्होर्स पेपर पाठवले नाही. आम्ही तो निर्णय तिच्यावर सोडला. पण ती लवकरात लवकर यातून मोकळी होईल तितकी बरं. तिची अवस्था पायात दोर अडकलेल्या फुलपाखरासारखी झाली होती. तरी बरं, इथे आल्याबरोबर तिच्या वडिलांच्या ओळखीवर तिला नोकरी मिळाली. किती हौसेने मंगळसूत्राचं डिझाईन सिलेक्ट केलेलं तिने. का माझ्याच पुरीचं नशिबी हे भोग यावे. तो पार्थ पण कसा ना
त्याच्या आईवडिलांना खुश ठेवण्यासाठी त्याने माझ्या अर्चूला बळीचा बकरा बनवला. तिचा भाऊ तिच्यासाठी पुन्हा स्थळ शोधतोय, पण आता तिची आयडेंटिटी बदलली. जरी तिला नवऱ्याने पतिसूत दिलं नव्हतं तरी ती त्याच्यासोबत राहिल्याने समाज तिला आता एक परित्यक्ता म्हणूनच बघणार व त्याच कॅटेगरीत ती स्थळं तिच्यासाठी येणार. सध्या सगळं ठीक चालू आहे, पण अमेयाची बायको आली की तिला आयुष्यभर इथेच असलेली नणंद आवडेल का? का तीही अर्चनाला नवऱ्याने टाकलेली म्हणून हिणवेल? प्रश्नच प्रश्न. डोकं नुसतं बधीर होऊन जातं. वाटतं पोरीला घेऊन लांब कुठेतरी निघून जावं, जिथे या प्रश्न विचारणाऱ्या नजरा नसतील. चांगली शिकली सवरलेली आहे, आर्थिकदृष्ट्या स्वतंत्र आहे माझी अर्चू, पण तीही माणूस आहे ना. तिने कितीही लपवलं तरी मला कळतात तिच्या भावना. आई आहे ना मी तिची. आयुष्यभर मनाला शरीराला उपाशी कशी ठेवेल ती? आणि का? तिचं काही दोष नसताना. सेकंड हँडचा सिक्का पडला आहे तिच्यावर. ते मॅरेज ब्युरोमधले कॉलम बघताना जाणवतं. काल अर्चूचे सासू सासरे येऊन गेले. अगदीच दिनवाणे वाटत होते. किती ठरवलेलं मी त्या दोघांशी कचा भांडावं, त्यांना जाब विचारावा, माझी मुलगी खेळणं वाटली का तुमच्या मुलाला, असं बरंच विचारावं असं ठरवलेलं. पण त्यांचे ते लाचार दिनवाणे चेहरे पाहून मलाच दया आली त्यांची. 1 वर्षानंतर अर्चूने घटस्फोटाची नोटीस पाठवली त्याला. ठराविक कालावधीनंतर त्यांचा घटस्फोट झाला. आता ती लग्न करायला स्वतंत्र आहे, पण नकोच म्हणते. त्यापेक्षा एकटं राहीन म्हणते. काल सिफॉनची साडी नेसून गेली होती ऑफिसमध्ये. ती गोड दिसत होती. मला आपलं उगाच वाटतंय की ऑफिसात तिला कोणतरी आवडू लागले. थोडा हलकासा मेकअपही करते हल्ली. गाणी गुणगुणते. मी मग धीर करूनच विचारलं तिला, कोण आवडलं असेल, तिच्या मनात भरलं असेल तर सांग बाई. अर्चू कोड्यात हसली, म्हणाली, आई स्वतःसाठी नाही का गमे नटू शकत? मी ठरवलं आहे खुश राहायचं. मला खूप बरं वाटलं तिचं उत्तर ऐकून. मध्ये 1-2 स्थळं येऊन गेली तिच्यासाठी. नुकतेच घटस्फोट झालेले, कुणाची बायको बाळणपणात गेलेली असेल. अर्चूने नकार दिला. तिचे वडील डाफरले तिच्यावर. अर्चू, तू परत लग्न केलं नाहीस तर अमेयाचं लग्न जमवताना आम्हाला फार त्रास होईल. तुझ्याबद्दल पाहुणे मंडळी विचारणारच. आयुष्यभर भावाच्या घरी आश्रितासारखी पडून राहणार आहेस का? अर्चू शांत राहिली. आज रविवार होता. अर्चू मला, तिच्या वडिलांना व अमेयाला घेऊन एका ठिकाणी गेली. मोठी सोसायटी होती ती. अर्चूने बिल्डरच्या ऑफिसमध्ये जाऊन फ्लॅटची चावी घेतली. आम्ही लिफ्टने 6व्या मजल्यावर आलो. अर्चूने मला चावी दिली व दार उघडायला सांगितलं. दारावर अर्चना वसंत पिठे अशी अक्षरं कोरलेली पाटी होती. मी दार उघडून घरात प्रवेश केला. खूपच हवेशीर 1 BHKचा फ्लॅट अर्चूने स्वकमाईने घेतलेला. आता इथे तिला कोणी हिणवणारं नव्हतं. तिचं स्वतःच्या मालकीचं घर होतं ते. पुढे मागे एखादा तिला साजेसा राजकुमार भेटावा, नाही का? असो, तो निर्णय आता तिच्यावरच. मीही आता प्रगल्भ झाले. मुलींनी लग्न केलंच पाहिजे असा अट्टहास मी तरी करणार नाही. तरी वाटतंच हो, माझ्यानंतर तिच्यासोबत तिचं असं हक्काचं कोणीतरी असावं असं. शेवटी आई आहे हो मी माझ्या लेकीची. धन्यवाद.